तर मंडळी, आज बनवलं तुम्ही मेथीची भाजी, भाकरी, कढी. तर चला रेसिपीला सुरू करू. तर इथं मी सर्वात आधी 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या आणि जिरं याचं मी एक वाटण तयार केलं. त्यानंतर मेथी स्वच्छ धुवून घेतली, 4-5 पाण्यातून एकदम स्वच्छ धुवून काढली. त्यानंतर एक लाल टोमॅटो घेतला, त्याला एकदम बारीक चॉप करून घेतला. त्यानंतर मेथी घेतली, तिलाही एकदम बारीक चॉप करून घेतली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्खी पण टाकू शकता, पण चॉप केली की भाजीची चव अजून छान येते, त्यामुळे मी तिला चॉप करून घेतली. एक कढई घेतली, त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून मोहरीचा तडका दिला आणि नंतर जे वाटण आपण तयार केलं होतं ते तेलात टाकलं. त्यानंतर मेथी आणि सोबतच एक तो चिरलेला टोमॅटो टाकून एक मंद आचेवर मी त्याला परतून घेतलं. सोबत एक हळद आणि चवीनुसार मीठ टाकून एक त्याची आपण वाफ काढून घेऊयात. एक वाफ काढून झाली की त्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. त्यानंतर थोडंसं पाणी, म्हणजे तुम्हाला जसा रस्सा हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. इकडे आपली मेथीची भाजी शिजते, तोवर आपण कढी बनवून घेऊ. तर कढीसाठी मी इथे 1 वाटी दही आणि 2 चमचे बेसन टाकून घेतले. आता एका कढईमध्ये आपण मोहरी, जिरं आणि लसूण आणि मिरचीची ही पेस्ट आहे. त्यानंतर तुमच्याकडे कढीपत्ता असेल मी कढीपत्ता पण टाका. त्यानंतर मी जे पाणी बनवलं होतं बेसनचं आणि दहीचं ते टाकले. आता यात उकळी येऊ देऊ आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर, जी मुलांना छान वाटते म्हणून मी टाकते. त्यात आपण एक उकळी आणून घेऊ. आता मी भाकर करायला घेते. आणि भाकराची कहाणी अशी माझ्यासाठी तरी की मला भाकर कधीच नव्हती जमत. कुवारी होती तेव्हा पण नव्हती जमत. लग्न झाल्यानंतर पण मला भाकर जमत नव्हती, पण मिस्टरांसोबत राहून राहून त्यांना भाकरच खायची म्हणून मी पण शिकून घेतली. पण आता अशी शिकली आहे की इतकी छान भाकर बनवते की माझ्यासारखी भाकर कदाचित कोणी नसेल बनवत माझ्या घरात, असं मला वाटतं. तर तुम्ही बघा किती छान परफेक्ट भाकर माझी बनली आहे. छान गोलगोल भाकर बनते आणि सगळ्यांनाच आवडतात. तर आजचं जेवण माझं झालंय रेडी. आजचा व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक आणि कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.